बघा बेटा, ही एक जलचर वनस्पती आहे. कोणती वनस्पती आहे? पाण्यात राहणारी वनस्पती है ना. तुम्हाला मी शिकवलं होतं ॲक्वॅटिक प्लांट्स. कोणते प्लांट्स? ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणजे पाण्यात राहणाऱ्या वनस्पती. तर ही सिंगोडा जी आहे एक पाण्यात राहणारी वनस्पती आहे. मी तुम्हाला याच्याबद्दल माहिती वर्गात पण दिली होती नाही का. तर याचे जे पानं असतात याच्यावर एक वॅक्सी लेअर असतो, एक मेणचा थर असतो. त्याच्यामुळे याच्यावर पाणी टिकतो का? नाही टिकत. आणि याचा जो देठ असतो याला पेटिकल्स म्हणतात. ते पण आतून कसं असते? पोकळ असते. त्यामुळे पाण्यात काय होते? सहजपणे तरंगू शकते. आणि याच्या ज्या जळ्या असतात, रूट जो असते तो, आणि कोणते रूट सांगा बरं. तुम्हाला मी रूटचे टाइप शिकवले ते. हा कोणता रूट आहे? फायब्रस रूट आहे. कोणता रूट आहे? फायब्रस रूट आहे. कोणता रूट आहे? तंतुमयमुळे नाही का रे, हे फायब्रस रूट आहेत. आणि बघा किती सुंदर आहे नाही का. त्याला जास्त पाण्याची गरज पण नसते, म्हणजे सॉरी मातीची गरज नसते याला. तुम्ही असं पाण्यात जरी ठेवलं तर याची वाढ होते. फक्त याला काय द्यावं लागते? पाणी. हा, पाण्यामध्ये पोषक द्रव्यही पाहिजे. फक्त साधा पाण्यामध्ये सिंगोडे मोठे होतील का? अरे याला जसं खाद लागेल का नाही, जसं आपण खाद टाकतो आपल्या शेतात, आपल्या धानाच्या शेतात, तसं याच्या शेतात पण आपल्याला खाद काहीतरी आपण टाकत असतो नाही का. ते त्याला माहिती नाही का. तर अशा प्रकारे हा खूप सुंदर असा वनस्पती आहे का नाही. हा, आणि हे सिंगोडे बघा किती सुंदर. आणि त्यांनी सांगितलं की याचा जो किती महिन्यापर्यंत असते एक शेती? 4 महिन्यापर्यंत ते एक सिंगोड्याची शेती करतात. 4 महिने नाही का. आणि इथे 4 महिने त्याला ते 3-4दा तोडतात इथून सिंगोडे नाही का. आणि मग जानेवारीपर्यंत ही शेती काय होते? संपून जाते. मग पुन्हा हे काय करतात? सिंगोड्याची लागवड करत असतात नाही का. आपण बघतो ना आता सिंगोडे मग सुरू होतात सुंदर नाही का. मार्केटमध्ये सिंगोडे येतात. तर बेटा हे असं आहे, समजलं. तर याच्यामध्ये काय आपला एक हा सिंगोडा आहे. मग अजून काय? अजून काय रे? सिंगोडा झाला. अजून आपला काय झाला? कमळ झाला. कमळ झाला का नाही. सिंगोडा, कमळ, वाटर लिली नावाचा एक वनस्पती असतो नाही का. तर वाटर लिली पण काय असतो? हा, व्हेरी गुड. पवन नावाचा पण एक फुल असतो. खूप मोठा फुल असतो कमळासारखा नाही का. हा, बंद कर.